नमस्कार मित्रांनो, केबी टेक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात की UIDAI वेबसाईटवरून आधार कार्ड घर बसल्या कसे डाउनलोड करायचे आहे। आधार अपडेट करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला इथं UIDAI असं टाईप करून एंटर करायचं आहे। त्यानंतर एक नंबरची वेबसाईट आहे तिथं क्लिक करायचं। नंतर इथं तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे। तुम्हाला जी कुठली भाषा सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करा। ते वेलकम वरती मी इंग्लिशमध्ये सिलेक्ट करतो। आता ही ओपन झालेली आहे वेबसाईट। आधार तुम्ही इथून अपडेट किंवा डाउनलोडही करू शकता। माय आधारवरती माऊस कर्सर घेऊन गेला की इथे खाली ड्रॉपडाऊन मेनूमध्ये गेट आधार, आधार सर्व्हिस, अबाउट आधार, आधार ऑन युअर मोबाईल हे सगळे डिटेल्स दिसतील। त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा डाउनलोड आधार कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड इथून करू शकता। PVC कार्डमध्ये जर तुम्हाला आधार कार्ड हवं असेल तर इथून तुम्ही क्लिक करून घेऊ शकता। आणि अशा पद्धतीने एनरोलमेंट अपडेट फॉर्म वगैरे सगळे इन्फॉर्मेशन आहेत। आधारची सगळी कामं तुम्ही इथून करू शकता। आता मला आधार कार्ड माझं डाउनलोड करायचं आहे तर मी तर डाउनलोड आधारवरती क्लिक करतो। आता ही अशा पद्धतीनं आधारची नवीन वेबसाईट ओपन झालेली आहे। इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे। चेक ऑल आधार सर्व्हिसेस इन वन प्लेस। इथं राईट कॉर्नरमध्ये तुम्हाला दिसेल, इथं जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे। वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे। इथं या कॉर्नरमध्ये जो कॅप्चा दिसत आहे तो फिल करून घ्यायचा। जसं आहे जे अक्षर स्मॉल कॅपिटल असेल त्या पद्धतीने इथं टाकायचं आणि लॉग इन विथ OTP वरती क्लिक केला की तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP जाईल। तो OTP इथं एंटर करून टाकायचा आणि लॉग इन वरती क्लिक करायचं। लॉग इन झाल्यानंतर इथं तुमचे चेक स्टेटस ऑर लोड ड्राफ्ट युअर सर्व्हिस इथं एक पॉपअप विंडो आहे जिथं तुम्ही स्टेटस आणि ड्राफ्ट चेक करू शकता। कुठला अपडेट आला असेल तर इथे कळेल। अपडेट आता सध्या माझ्या आधारमध्ये नाही त्यामुळे इथं कळेल। इथं तुम्ही ॲड्रेस अपडेट करू शकता ज्याची फी 75 रुपये आहे। आधार इथं डाउनलोड करू शकता, एनरोलमेंट स्टेटस चेक करू शकता आणि आधार स्टेटस चेक करू शकता। आता मला डाउनलोड करायचं आहे माझा आधार, त्यासाठी मी इथं डाउनलोड आधारवरती क्लिक करत आहे। रेग्युलर आधार पाहिजे का मास्क्ड आधार? रेग्युलर आधारमध्ये तुमचा आधार नंबर पूर्णपणे विजिबल असतो। मास्क्ड आधारमध्ये तुमचे आधार कार्डचे सुरुवातीचे जे 8 अंक आहेत तर ते हाईड केलेले असतात, शेवटचे अंक फक्त तुम्हाला दिसतील। रेग्युलर आधारमध्ये आता प्रिव्ह्यू करतो मी की माझी माहिती बरोबर आहे। आता डाउनलोड आधार करतो। डाउनलोड झालेला आहे। आता इथे मला पासवर्ड मागत आहे तर पासवर्ड तो आधारचा जो असेल तो इथं तुम्हाला खाली दिलेला आहे। पासवर्ड ओपन करण्यासाठी तुमचे पहिले 4 लेटर नावाचे असतील प्लस इयर ऑफ बर्थ। म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं इयर ऑफ बर्थ आहे 2000, माझं नाव आहे अनिश कुमार, तर पासवर्ड असेल अनिश ANIS 2000 हा असा माझा पासवर्ड राहील आणि पूर्ण कॅरेक्टर हे कॅपिटलमध्ये असतील। तर मी पासवर्ड एंटर केला आणि सबमिट म्हणून। तर अशा पद्धतीने हे आधार कार्ड माझं डाउनलोड झालेलं आहे। व्हिडिओ लाईक करा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।